प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रात मी कांचन वाघ तुमचे मनपूर्वक स्वागत करते। आजचा प्रश्न आहे की आम्ही टेलरिंग कामासोबत अजून कोणते कोणते व्यवसाय करू शकतो। तर बघा मैत्रिणी, काही वेळेस काय होतं, कंटिन्यूस आपल्याला टेलरिंगचे काम येत नाही, त्यावेळेस काय करावे, तर आपण आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, रेग्युलर कस्टमर राहण्यासाठी गोधडी शिवण्याचे काम करू शकतो। आपण आपल्या टेलरिंगच्या व्यवसायासोबत पर्स बनवायला शिकू शकतो आणि पर्स बनवण्याचे काम करू शकतो। कस्टमर आला की आपण वेगवेगळ्या पर्सचे आपले सॅम्पल दाखवावे किंवा गोधड्या दाखवाव्या। त्यासोबत आपण कर्टन बनवू शकतो आणि आरी वर्क शिकून वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे ब्लाऊज कस्टमरला बनवून देऊ शकतो। तसेच आपण काय करू शकतो बरं, अजून आपण आपल्या व्यवसायाच्या जोड व्यवसायासाठी मेहंदी शिकू शकतो आणि आपण छान छान मेहंदी काढायची, स्वतःच्या हातावर काढून आपण स्टेटसला ठेवायची आणि आपल्याकडे कोण आले कस्टमर की त्यांना पण आपण दाखवू शकतो की मी ह्याच्यासोबत मेहंदी सुद्धा काढते, मेहंदीची कुठे ऑर्डर असेल तर मला सांगा। किंवा मग आपण आपल्या टेलरिंगच्या व्यवसायासोबत पार्लर सुद्धा करू शकतो। भरपूरच्या स्त्रिया आहेत बरं का, त्या टेलरिंग आणि पार्लर दोन्ही अतिशय उत्तमरित्या हँडल करतात। तर मला हे मी सांगितलेले जोड व्यवसाय कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा। बाय बाय।